आकाशवाणी मुंबई केंद्र. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मन की बातच्या माध्यमातून देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद प्रसारित करत आहोत. ऐकूया तर, मन की बात. माझ्या प्रिय देशवासियांनो, मन की बातमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. जुलै महिना म्हणजे पावसाचा महिना. नैसर्गिक आपत्तींमुळे गेले काही दिवस चिंता आणि त्रासाने भरलेले होते. यमुनेसह अनेक नद्यांना आलेल्या पुरामुळे बऱ्याच भागांमधल्या लोकांना त्रास झाला. डोंगराळ भागात भूस्खलन होण्याच्या घटना देखील घडल्या. याच दरम्यान काही काळापूर्वी देशाच्या पश्चिम भागात, पूर्व गुजरातच्या काही क्षेत्रामध्ये बिपरजॉय चक्रीवादळ देखील आलं. पण मित्रांनो, या संकटांच्या काळात पुन्हा एकदा आपण सर्व देशवासियांनी दाखवून दिलं की सामूहिक प्रयत्नांमध्ये किती शक्ती असते. स्थानिक लोकांनी, आपल्या एनडीआरएफच्या जवानांनी, स्थानिक प्रशासनात कार्यरत लोकांनी रात्रंदिवस झगडून अशा संकटांचा सामना केला आहे. कोणत्याही संकटातून बाहेर पडण्यासाठी आपलं सामर्थ्य आणि साधनसंपत्ती यांची भूमिका फार मोठी असते. मात्र त्याबरोबरच आपली संवेदनशीलता आणि एकमेकांचा हात धरून ठेवण्याची भावना देखील तितकीच महत्त्वाची असते. सर्व जनहितायाची हीच भावना भारताची ओळख देखील आहे आणि भारताची शक्ती देखील आहे. मित्रांनो, पावसाळ्याचा हा काळ वृक्षारोपण आणि जलसंरक्षण यांच्यासाठी देखील तितकाच महत्त्वाचा आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या दरम्यान निर्माण झालेले 60,000हून अधिक अमृत सरोवर, त्यांची शान वाढली आहे. सध्या 50,000हून अधिक अमृत सरोवरांच्या निर्मितीचं काम सुद्धा सुरू आहे. आपले देशवासीय संपूर्ण जागरूकता आणि जबाबदारीनं जलसंरक्षणासाठी नवनवे प्रयत्न करत आहेत. तुमच्या लक्षात असेल, काही काळापूर्वी मी मध्य प्रदेशात शहडोल इथं गेलो होतो. तिथं माझी भेट पकरिया गावच्या आदिवासी बंधू-भगिनींशी झाली. तिथेच माझी त्यांच्याशी निसर्ग आणि पाणी वाचवण्याबद्दल देखील चर्चा झाली. मला आत्ताच समजलं आहे की पकरिया गावच्या आदिवासी बंधू-भगिनींनी या संदर्भात काम सुरू देखील केलं आहे. तिथं प्रशासनाच्या मदतीनं लोकांनी सुमारे 100 विहिरींचं जलपुनर्भरण यंत्रणेत रूपांतर केलं. पावसाचं पाणी आता या विहिरींमध्ये जातं. विहिरीतील पाणी जमिनीच्या आत जिरतं. त्यामुळे त्या भागातील भूजल स्तर देखील हळूहळू सुधारत जाईल. आता सगळ्या गावकऱ्यांनी त्या भागातील सुमारे 800 विहिरींना पुनर्भरण करण्यासाठी वापरण्याचं ध्येय निश्चित केलेलं आहे. अशीच एक उत्साहवर्धक बातमी उत्तर प्रदेशातून आली आहे. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशात एका दिवसात 30 कोटी झाडं लावण्याचा विक्रम करण्यात आला. या अभियानाची सुरुवात राज्य सरकारनं केली आणि हे कार्य तिथल्या लोकांनी पूर्ण केलं. असे उपक्रम म्हणजे लोकसहभागासह जनजागृतीची देखील उत्तम उदाहरणं आहेत. आपण सर्वांनीच झाडं लावण्याच्या आणि पाणी वाचवण्याच्या या प्रयत्नांचा भाग व्हावं, अशी माझी इच्छा आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, सध्या श्रावणाचा पवित्र महिना सुरू आहे. सदाशिव महादेवाच्या आराधनेबरोबरच श्रावण महिना हिरवाई आणि आनंदाशी संबंधित असतो. म्हणूनच श्रावणाच्या आध्यात्मिक दृष्टिकोनाबरोबरच सांस्कृतिक दृष्टिकोनाचं देखील महत्त्व मोठं आहे. श्रावणातील झोपाळे, श्रावणातील मेंदी, श्रावणाचे उत्सव म्हणजेच श्रावणाचा अर्थच आनंद आणि उत्साह असा होतो. मित्रांनो, आपला हा विश्वास आणि या परंपरांची आणखी एक बाजू देखील आहे. आपले हे सण आणि परंपरा आपल्याला गतिशील बनवतात. श्रावणात शंकराच्या आराधनेसाठी कितीतरी भक्त कावड यात्रेला जातात. श्रावणामुळे या काळात 12 ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणावर भाविक जात आहेत. वाराणसीला जाणाऱ्या भाविकांच्या संख्येनं सर्व विक्रम मोडीत काढले, हे ऐकून तुम्हाला देखील आनंद होईल. आता काशीला प्रत्येक वर्षी 10 कोटींहून अधिक पर्यटक भेट देत आहेत. अयोध्या, मथुरा, उज्जैन यासारख्या तीर्थक्षेत्री भेट देणाऱ्या भाविकांची संख्या देखील वेगानं वाढत आहे. यातून लाखो गरीब लोकांना रोजगार मिळू लागला आहे, त्यांचा उदरनिर्वाह चालत आहे. हा सगळा आपल्या सांस्कृतिक जनजागृतीचा परिणाम आहे. आपली तीर्थस्थळं पाहण्यासाठी
आता संपूर्ण जगातून लोक भारतात येत आहेत. मला अशाच 2 अमेरिकन मित्रांची माहिती मिळाली आहे. ते दोघं कॅलिफोर्नियाहून अमरनाथ यात्रा करण्यासाठी इथं आले होते. या विदेशी पाहुण्यांनी अमरनाथ यात्रेशी संबंधित स्वामी विवेकानंद यांच्या अनुभवांबद्दल ऐकलं. त्यामुळे ते इतके प्रेरित झाले की स्वतःच अमरनाथ यात्रा करण्यासाठी ते भारतात आले. या सगळ्याला ते महादेवाचा आशीर्वाद मानतात. हीच तर भारताची खासियत आहे की हा देश सर्वांचा स्वीकार करतो, सर्वांना काही ना काही देतो. अशीच एक फ्रेंच वंशाची स्त्री आहे शार्लोट चोपिन. काही दिवसांपूर्वी मी जेव्हा फ्रान्सला गेलो होतो तेव्हा माझी त्यांच्याशी भेट झाली. शार्लोट चोपिन एक योग अभ्यासक, योग शिक्षक आहेत आणि त्यांचं वय 100 वर्षांपेक्षा जास्त आहे. गेल्या 40 वर्षांपासून त्या योगाभ्यास करत आहेत. स्वतःची तंदुरुस्ती आणि 100 वर्षांच्या या वयाचं श्रेय त्या योगालाच देतात. त्या जगात भारताचं योग विज्ञान आणि त्याच्या सामर्थ्याचा एक प्रमुख चेहरा झाले आहेत. प्रत्येकानं त्यांच्याकडे बघून शिकलं पाहिजे. आपण आपल्या वारशाचा स्वीकार करायला हवा. इतकंच नव्हे तर जबाबदारीनं हा वारसा जगासमोर मांडायला हवा. सध्या असाच एक प्रयत्न उज्जैनमध्ये सुरू आहे हे सांगताना मला आनंद होतो आहे. तिथं देशभरातील 18 चित्रकार पुराणातील गोष्टींवर आधारित आकर्षक चित्रकथा तयार करत आहेत. ही चित्र बुंदी शैली, नाथद्वारा शैली, पहाडी शैली तसंच अपभ्रंश शैली अशा काही विशिष्ट शैलींमध्ये तयार करण्यात येतील. या चित्रकथा उज्जैनच्या त्रिवेणी संग्रहालयात प्रदर्शित करण्यात येणार आहेत. म्हणजेच काही काळानंतर जेव्हा कधी तुम्ही उज्जैनला जाल तेव्हा महाकाल महालोक भगवानासोबत आणखी एका दिव्य स्थानाचं दर्शन तुम्ही घेऊ शकाल. मित्रांनो, उज्जैन इथं तयार होत असलेल्या या चित्रांबद्दल बोलताना मला दुसऱ्या एका अनोख्या चित्राची आठवण झाली. राजकोट येथील प्रभात सिंग मोडभाई या कलाकारानं हे चित्र तयार केलंय. ते चित्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील एका प्रसंगावर आधारलेलं होतं. राज्याभिषेक झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज त्यांची कुलदेवता तुळजामातेचं दर्शन घेण्यासाठी जात असताना आजूबाजूचं वातावरण कसं होतं याचं चित्रण कलाकार प्रभात भाई यांनी त्यांच्या त्या चित्रात दाखवलं होतं. आपल्या परंपरा, आपला वारसा यांना जिवंत ठेवण्यासाठी आपल्याला त्यांना सजवावं लागतं, त्यात जगावं लागतं, पुढच्या पिढीला त्या शिकवाव्या लागतात. या दिशेनं आज अनेक प्रयत्न होत आहेत हे पाहून मला आनंद होतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, अनेकदा जेव्हा आपण इकॉलॉजी, फ्लोरा फौना, बायोडायव्हर्सिटी असे शब्द ऐकतो तेव्हा काही लोकांना असं वाटतं की ते काही वेगळे विषय आहेत, यांच्याशी संबंधित तज्ज्ञांचे विषय आहेत. मात्र असं नाही. कारण आपण खरोखरीच निसर्गावर प्रेम करत असू तर आपण आपल्या लहान लहान प्रयत्नातून सुद्धा खूप काही साध्य करू शकतो. तामिळनाडूमधील वाडावल्ली येथील एक स्नेही आहेत सुरेश राघवनजी. राघवन यांना चित्रकलेचा छंद आहे. तुम्हाला तर माहितीच आहे की चित्रकला कॅनव्हासशी संबंधित काम आहे. पण राघवनजी यांनी असं ठरवलं की ते त्यांच्या चित्रांच्या माध्यमातून झाडं-झुडपं आणि जीवजंतूंच्या माहितीचं जतन करतील. ते विविध फ्लोरा आणि फौना यांची चित्र काढून त्यांच्याशी संबंधित माहितीचं संकलन करून ठेवतात. आत्तापर्यंत त्यांनी नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या अशा शेकडो पक्षी, प्राणी, ऑर्किड्स यांची चित्र काढलेली आहेत. कलेच्या माध्यमातून निसर्गाची सेवा करण्याचं हे उदाहरण खरोखरीच अद्भुत आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, मी आज तुम्हाला आणखी एक मनोरंजक गोष्ट सांगू इच्छितो. काही दिवसांपूर्वीच समाज माध्यमावर एक अद्भुत पद्धत दिसली. अमेरिकेनं आपल्याला 100हून अधिक दुर्मिळ आणि प्राचीन कलाकृती परत केल्या आहेत. ही बातमी समजल्यानंतर समाज माध्यमांवर त्या कलाकृतींच्या बाबतीत बरीच चर्चा झाली. तरुणांमध्ये आपल्या वारशाबाबत अभिमानाची भावना दिसून आली. भारतात परत आलेल्या या मूर्ती 250 ते 2500 वर्ष जुन्या आहेत. या दुर्मिळ वस्तूंचं नातं देशाच्या विविध क्षेत्रांशी आहे.
या वस्तू टेराकोटा, दगड, धातू आणि लाकूड यांच्यापासून बनवलेल्या आहेत. यापैकी काही वस्तू तर अशा आहेत की ज्या पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि तुम्ही या वस्तू बघताना गुंग व्हाल. यामध्ये 11व्या शतकातील एक अत्यंत देखणी वालुकाश्म शिल्पकृती सुद्धा आहे. हे शिल्प म्हणजे नृत्य मुद्रेतील एक अप्सरा आहे आणि याचं नातं मध्य प्रदेशाशी आहे. यामध्ये चोल युगातील अनेक मूर्ती देखील आहेत. देवी आणि भगवान मुरुगन यांच्या प्रतिमा तर 12व्या शतकातील आहेत आणि त्या तामिळनाडूच्या वैभवशाली संस्कृतीशी संबंधित आहेत. गणपतीची सुमारे 1000 वर्ष जुनी काशाची मूर्ती देखील भारताला परत करण्यात आली आहे. ललितासनात नंदीवर बसलेल्या उमा महेश्वर यांची मूर्ती 11व्या शतकातील आहे असं म्हणतात. दगडात कोरलेल्या जैन तीर्थंकरांच्या 2 मूर्ती देखील भारतात परत आल्या आहेत. सूर्यदेवांच्या 2 मूर्ती तुमचं मन मोहून टाकतील. यातील एक मूर्ती वालुकाश्मापासून बनलेली आहे. परत करण्यात आलेल्या या वस्तूंमध्ये लाकडापासून बनवलेला एक पट देखील आहे, ज्यावर समुद्र मंथनाची कथा रेखाटण्यात आली आहे. 16व्या-17व्या शतकातील या वस्तूचा संबंध दक्षिण भारताशी आहे. मित्रांनो, मी इथं अगदी कमीच नावं घेतली आहेत. तसं बघायला गेलं तर ही यादी बरीच मोठी आहे. भारताचा अनमोल वारसा आपल्याला परत करणाऱ्या अमेरिकन सरकारचे मी आभार व्यक्त करू इच्छितो. 2016 आणि 2021 मध्ये जेव्हा मी अमेरिकेला भेट दिली, तेव्हा देखील अनेक कलाकृती भारताला परत करण्यात आल्या होत्या. अशा प्रयत्नांमुळे आपल्या सांस्कृतिक वारशाच्या दृष्टीनं महत्त्वाच्या वस्तूंच्या चोरी थांबवण्यासंदर्भात देशभरात जागरूकता निर्माण होईल, तसंच देशवासियांची आपल्या समृद्ध वारशाप्रती ओढ देखील आणखी वाढेल. माझ्या प्रिय देशवासियांनो, देवभूमी उत्तराखंडमधील काही माता आणि भगिनींनी मला जी पत्र लिहिली आहेत, ती मनाला भावूक करणारी आहेत. त्यांनी त्यांच्या मुलाला, स्वतःच्या भावाला अनेक अनेक आशीर्वाद दिले आहेत. त्या लिहितात, त्यांनी कधी असा विचार देखील केला नव्हता की आपला सांस्कृतिक वारसा असलेलं भोजपत्र त्यांच्या उपजीविकेचं साधन होऊ शकतं. तुम्ही विचार करत असाल की ही संपूर्ण बाब आहे तरी काय. मित्रांनो, ही पत्र मला लिहिली आहेत चमोली जिल्ह्यातील नीतीमाणा भागातील महिलांनी. या त्याच महिला आहेत ज्यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये मला भोजपत्रावर एक अनोखी कलाकृती काढून पाठवली होती. ही भेट मिळाल्यावर मी खूप भारावून गेलो, कारण आपल्याकडे प्राचीन काळापासून आपली शास्त्र आणि ग्रंथ अशाच भोजपत्रांवर जतन करून ठेवली जात आहेत. महाभारत देखील अशाच भोजपत्रांवर लिहिण्यात आलं होतं. आज देवभूमीतील या महिला भोजपत्रांपासून अतिशय सुंदर सुंदर कलाकृती आणि स्मृतिचिन्ह तयार करत आहेत. माझ्या प्रवासात माणा गावाला जेव्हा मी भेट दिली होती, तेव्हा त्यांच्या या अनोख्या प्रयत्नांचं मी कौतुक केलं होतं. देवभूमीला येणाऱ्या सर्व पर्यटकांना मी आवाहनही केलं होतं की जास्तीत जास्त स्थानिक उत्पादनं खरेदी करा. त्याचा तिथं खूप चांगला परिणाम झाला आहे. आज तिथं येणाऱ्या प्रवाशांना भोजपत्राची उत्पादनं खूप आवडत आहेत आणि ते ती चांगल्या किमतीला विकतही घेत आहेत. उत्तराखंडचा हा भोजपत्रांचा प्राचीन वारसा महिलांच्या आयुष्यात आनंदाचे नवनवे रंग भरतो आहे. मला हे जाणून आनंद झाला की राज्य सरकार भोजपत्रापासून नवीन उत्पादनं बनवण्यासाठी महिलांना प्रशिक्षणही देत आहे. भोजपत्रातील दुर्मिळ प्रजातींचं संरक्षण आणि जतन करण्यासाठी देखील राज्य सरकारनं एक मोहीम सुरू केली आहे. एकेकाळी देशाचं शेवटचं टोक मानलं गेलेलं क्षेत्र आता देशातील पहिलं गाव मानून त्याचा विकास होत आहे. आपली परंपरा आणि संस्कृती जपण्यासोबतच ते आर्थिक प्रगतीचं साधनही बनत आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, यावेळी मन की बातमध्ये मला अनेक अशी पत्रही मिळाली आहेत जी मनाला खूप समाधान देतात. नुकतीच हज यात्रा पूर्ण केलेल्या मुस्लिम महिलांनी ही पत्र लिहिली आहेत. त्यांचा हा प्रवास अनेक अर्थानं विशेष आहे. या अशा महिला आहेत
ज्यांनी कोणाही पुरुष यात्रेकरूशिवाय किंवा मेहरम शिवाय हज यात्रा केली आणि ही संख्या 50-100 नाही तर 4,000पेक्षाही जास्त आहे. हा एक मोठा बदल आहे. पूर्वी मुस्लिम महिलांना मेहरम शिवाय हज करण्याची परवानगी नव्हती. मी मन की बातच्या माध्यमातून सौदी अरेबियाच्या सरकारचेही मनपूर्वक आभार मानतो. मेहरम शिवाय हजला जाणाऱ्या महिलांसाठी खास महिला समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली होती. मित्रांनो, गेल्या काही वर्षात हज धोरणात जे बदल केले गेले आहेत त्यांचं खूप कौतुक होत आहे. आमच्या मुस्लिम माता आणि भगिनींनी मला याबद्दल खूप लिहिलं आहे. आता अधिकाधिक लोकांना हजला जाण्याची संधी मिळत आहे. हज यात्रा करून परदेशातून परत आलेल्या लोकांनी, विशेषतः आमच्या माता भगिनींनी पत्र लिहून जे आशीर्वाद दिले आहेत ते खूपच प्रेरणादायी आहेत. माझ्या प्रिय देशवासियांनो, जम्मू काश्मीरमधील संगीत संध्या असेल, उंच भागातील बाईक रॅली किंवा मोटरसायकल प्रवास असेल, चंदीगडमधील स्थानिक क्लब किंवा मंडळं असतील किंवा पंजाबमधील क्रीडा क्षेत्रातील अनेक गट असतील, यांचा उल्लेख केला की वाटतं ही करमणुकीची चर्चा आहे, साहसाची चर्चा चालू आहे. पण खरी गोष्ट काहीतरी वेगळीच आहे. ही सगळी आयोजनं एका समान उद्दिष्टानं केली गेलेली आहेत आणि हे समान कारण आहे ड्रग्ज, अंमली पदार्थांविरुद्धची जनजागृती मोहीम. जम्मू काश्मीरच्या तरुणांना अंमली पदार्थांपासून वाचवण्यासाठी अनेक अभिनव प्रयत्न केले गेले आहेत. तिथं संगीत संध्या म्हणजे म्युझिकल नाईट, मोटरसायकल प्रवास, बाईक रॅलीज यासारखे कार्यक्रम होत आहेत. चंदीगडमध्ये हा संदेश पोहोचवण्यासाठी स्थानिक क्लब्जना त्यांच्याशी जोडण्यात आलं आहे. ते याला वादा क्लब, VADA, वादा म्हणजेच व्हिक्टरी अगेन्स्ट ड्रग्ज अब्यूज, अंमली पदार्थांच्या गैरवापरावर विजय. पंजाबमध्ये असे अनेक क्रीडा गट देखील तयार केले गेले आहेत जे फिटनेसवर, तंदुरुस्तीवर लक्ष केंद्रित करत आहेत आणि व्यसनमुक्तीसाठी जनजागृती अभियान राबवण्यात येत आहे. नशेविरुद्धच्या या मोहिमेतील तरुणांचा वाढता सहभाग खूप उत्साहजनक आहे. या सर्व प्रयत्नांमुळे भारतातील अंमली पदार्थांच्या सेवनाविरुद्धच्या मोहिमेला निश्चितच बळकटी मिळणार आहे. आम्हाला देशाच्या भावी पिढ्यांना वाचवायचं असेल तर त्यांना अंमली पदार्थांपासून दूर ठेवलं पाहिजे आणि याच विचारानं 15 ऑगस्ट 2020 रोजी नशामुक्त भारत अभियान सुरू झालं. या मोहिमेमध्ये 11 कोटींहून अधिक लोक जोडले गेले आहेत. 2 आठवड्यांपूर्वी भारतानं अंमली पदार्थांच्या, ड्रग्जच्या विरोधात मोठी कारवाई केली. अंमली पदार्थांचा सुमारे 1.5 लाख किलोचा साठा जप्त करून नष्ट करण्यात आला. भारतानं 10 लाख किलो अंमली पदार्थ नष्ट करण्याचा एक अनोखा विक्रम केला आहे. या औषधांची किंमत 12,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त होती. मी त्या सर्वांचं कौतुक करू इच्छितो जे व्यसनमुक्तीच्या या उदात्त मोहिमेला हातभार लावत आहेत. अंमली पदार्थांचं व्यसन हे केवळ कुटुंबासाठीच नाही तर संपूर्ण समाजासाठीच मोठी समस्या आहे. त्यामुळेच अशा परिस्थितीत हा धोका कायमचा संपवण्यासाठी आपण सर्वांनी संघटित होऊन या दिशेनं पुढे जाणं आवश्यक आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, आपण अंमली पदार्थ आणि तरुणाईविषयी बोलत आहोत तर मला तुम्हाला मध्य प्रदेशमधील एका प्रेरणादायी प्रवासाबद्दल सांगायचं आहे. हा प्रेरणादायी प्रवास आहे मिनी ब्राझीलचा. आता तुम्ही विचार करत असाल की मध्य प्रदेशात मिनी ब्राझील कुठून आलं, आणि हीच तर मेख आहे. मध्य प्रदेशातील शहडोल जिल्ह्यामध्ये बिचारपूर नावाचं एक गाव आहे. या बिचारपूरलाच मिनी ब्राझील म्हणतात. आता मिनी ब्राझील म्हणण्याचं कारण म्हणजे आज हे गाव फुटबॉलच्या उगवत्या ताऱ्यांचा बालेकिल्ला बनला आहे. काही आठवड्यांपूर्वी मी शहडोलला गेलो होतो तेव्हा असे अनेक फुटबॉल खेळाडू मला भेटले. मी विचार केला की देशवासियांना आणि विशेषतः तरुण मित्रांना या सर्व फुटबॉलपटूंच्या विषयी कळायला हवं. मित्रांनो, साधारण 2-2.5 दशकांपूर्वी बिचारपूर गावचा मिनी ब्राझील होण्याच्या दिशेनं प्रवास सुरू झाला.
त्या काळात बिचारपूर गाव अवैध दारूचा अड्डा म्हणून कुप्रसिद्ध होतं, नशेच्या आहारी गेलेलं होतं. ह्या वातावरणामुळे सर्वात जास्त नुकसान तिथल्या तरुणांचं होत होतं. माजी राष्ट्रीय खेळाडू आणि प्रशिक्षक रईस अहमद यांनी या तरुणांची प्रतिभा ओळखली. रईसजींच्याकडे फारशी संसाधनं नव्हती, परंतु त्यांनी संपूर्ण समर्पण वृत्तीनं तरुणांना फुटबॉल शिकवायला सुरुवात केली. काही वर्षातच इथे फुटबॉल इतका लोकप्रिय झाला की तीच बिचारपूर गावची ओळख बनली. आता तिथं फुटबॉल क्रांती नावाचा एक उपक्रमही चालू आहे. या उपक्रमाअंतर्गत तरुणांना हा खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं आणि त्यांना प्रशिक्षणही दिलं जातं. हा उपक्रम इतका यशस्वी झाला आहे की बिचारपूरमधून 40हून अधिक राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय खेळाडू तयार झाले आहेत. ही फुटबॉल क्रांती आता हळूहळू आजूबाजूच्या संपूर्ण प्रदेशात पसरत आहे. शहडोल आणि त्याच्या आजूबाजूच्या मोठ्या परिसरात 1200हून अधिक फुटबॉल क्लब तयार झाले आहेत. इथून बरेच असे खेळाडू उदयाला येत आहेत जे आता राष्ट्रीय स्तरावर खेळत आहेत. अनेक माजी फुटबॉल खेळाडू आणि प्रशिक्षक आज इथं तरुणांना प्रशिक्षण देत आहेत. जरा विचार करा, जे आदिवासी क्षेत्र बेकायदेशीर दारूसाठी कुप्रसिद्ध होतं, व्यसनांसाठी कुप्रसिद्ध होतं, तेच आता देशाची फुटबॉल नर्सरी बनलं आहे. म्हणूनच म्हणतात, जिथे इच्छा असेल तिथे मार्ग सापडतोच. आपल्या देशात प्रतिभेची कमतरता नाही. आवश्यकता आहे ती अशा प्रतिभावान मुलांना शोधण्याची आणि आकार देण्याची. मग नंतर हेच युवक देशाचं नाव उज्ज्वल करतात आणि देशाच्या विकासाला दिशा देतात. माझ्या प्रिय देशवासियांनो, स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्या निमित्तानं आपण सर्वजण अमृत महोत्सव पूर्ण उत्साहात साजरा करत आहोत. अमृत महोत्सवाच्या निमित्तानं देशभरात सुमारे 2 लाख कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. हे सर्व कार्यक्रम अनेक रंगांनी सजले होते, वैविध्यपूर्ण होते. यामध्ये विक्रमी संख्येनं तरुण सहभागी झाले होते. हे देखील या कार्यक्रमांचं एक वैशिष्ट्य होतं, सौंदर्य होतं. या कार्यक्रमांच्या दरम्यान तरुणांना देशातील महान व्यक्तिमत्वांबद्दल खूप काही जाणून घेता आलं. गेल्या काही महिन्यांबद्दल बोलायचं तर लोकसहभागातून साजरे झालेले अनेक रंजक कार्यक्रम बघायला मिळाले आणि असाच एक कार्यक्रम होता दिव्यांग लेखकांसाठी लेखक मेळाव्याचं आयोजन. या कार्यक्रमात विक्रमी संख्येनं लोक सहभागी झाले होते. तर आंध्र प्रदेशात तिरुपती इथं राष्ट्रीय संस्कृत परिषद आयोजित करण्यात आली होती. आपल्या इतिहासात किल्ल्यांचं किती महत्त्व होतं ते तर आपल्या सगळ्यांना माहिती आहेच. याचंच चित्रण करणारी एक मोहीम होती किल्ले आणि कथा, म्हणजे किल्ल्यांशी संबंधित कथा, आणि त्या लोकांना खूप आवडल्या. मित्रांनो, आज जेव्हा देशभरात सगळीकडे अमृत महोत्सव साजरा होत आहे, उत्साहाचं वातावरण आहे, 15 ऑगस्ट अगदी जवळ आलेला आहे, तेव्हा देशात आणखी एक मोठी मोहीम सुरू होणार आहे. हुतात्मा झालेल्या वीरांना आणि वीरांगनांना आदरांजली देण्यासाठी मेरी माटी मेरा देश, माझी माती माझा देश हे अभियान सुरू होणार आहे. या अभियानाअंतर्गत देशभरात आपल्या अमर हुतात्म्यांच्या स्मरणार्थ अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येईल. या विभूतींच्या स्मृतिप्रित्यर्थ देशातील लाखो ग्रामपंचायतींमध्ये विशेष शिलालेख देखील स्थापित केले जातील. या अभियानात देशभरात अमृत कलश यात्राही काढण्यात येणार आहेत. देशातील कानाकोपऱ्यातून, गावागावातून 7,500 कलशांमध्ये माती घेऊन ही अमृत कलश यात्रा देशाच्या राजधानी दिल्लीत पोहोचेल. ही यात्रा आपल्यासोबत देशाच्या विविध भागातून रोपं देखील आणेल. 7,500 कलशातून आलेली माती आणि ही रोपं मिळून नंतर राष्ट्रीय युद्ध स्मारकाजवळ अमृत वाटिका निर्माण करण्यात येणार आहे. ही अमृत वाटिका म्हणजे एक भारत श्रेष्ठ भारत या अभियानाचं भव्य प्रतीक बनेल. मी मागच्या वर्षी लाल किल्ल्यावरून पुढील 25 वर्षांसाठी अमृत काळासाठी पंचप्राणांच्या बद्दल बोललो होतो.
मेरी माटी मेरा देश मोहिमेत सहभागी होऊन आम्ही हे पंचप्राण पूर्ण करण्याची शपथ घेणार आहोत. आपण सगळे देशाची पवित्र माती हातात घेऊन शपथ घेतानाचे सेल्फी काढा आणि yuva.gov.in वर अवश्य अपलोड करा. गेल्या वर्षीच्या स्वातंत्र्यदिनी हर घर तिरंगा अभियानाच्या निमित्तानं जणू संपूर्ण देश एकत्र आला होता. त्याच पद्धतीनं यावेळी देखील प्रत्येक घरात तिरंगा फडकवायचा आहे आणि हीच परंपरा पुढे निरंतर चालवायची आहे. या प्रयत्नांमुळे आम्हाला आपल्या कर्तव्याची जाणीव होईल, देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिल्या गेलेल्या असंख्य बलिदानांची जाणीव होईल आणि स्वातंत्र्याचं मूल्य कळेल. त्यामुळे प्रत्येक देशवासियानं या प्रयत्नात अवश्य सहभागी झालं पाहिजे. माझ्या प्रिय देशवासियांनो, आज मन की बातमध्ये इतकंच. आता थोड्याच दिवसांनी आपण 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या महान पर्वात सामील होणार आहोत. देशाच्या स्वातंत्र्यासाठी शहीद झालेल्यांना आपण सदैव स्मरणात ठेवायचं आहे. त्यांची स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आपल्याला रात्रंदिवस कठोर परिश्रम करायचे आहेत आणि मन की बात हे देशवासियांच्या या मेहनतीला, त्यांच्या सामूहिक प्रयत्नांना समोर आणण्यासाठीचंच एक माध्यम आहे. भेटूया पुढच्या वेळी काही नवीन विषयांसह. खूप खूप आभार. नमस्कार. श्रोतेहो, आत्ताच आपण माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद ऐकलात. ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती.